त्र्यंबकेश्वरहून निघालेली श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी आज अहिल्यानगर जिल्ह्यात पदार्पण झालेला आहे। आपण जर पाहिलं तर पावसाच्या सरी सकाळपासूनच प्रमाण वाढलं आहे आणि एकीकडे पावसाच्या सरी आणि दुसरीकडे या वारकऱ्यांचं जे आहे मुखात श्री विठ्ठल रुक्माईचं नाव आणि त्या टाळांच्या गजरात आणि विठ्ठल रुक्माईच्या गजरामध्ये या ठिकाणी पावसांच्या सरीमध्ये हे वारकरी जे आहेत ते पंढरपूरकडे रवाना झाले आहेत। या ठिकाणी जर पाहिलं तर अनेक महिला या ठिकाणी आहेत, काही पुरुष या ठिकाणी आहेत। शासनाने जर पाहिलं तर या ठिकाणी त्यांना रेनकोट गोंगटे यासाठी पावसापासून बचाव व्हावा यासाठी त्यांना सुविधा देण्यात आलेल्या आहेत। आणि एकीकडे जर पाहिलं तर सगळे वारकरी जे आहेत प्रत्येक गावातून दरबदल करत पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत। आज अहिल्यानगर जिल्ह्यातील गोगलगाव या ठिकाणी मुक्काम असणार आहे। तर उद्या सकाळी ते अहिल्यानगरमधील श्रीरामपूर तालुक्यामध्ये मुक्कामी असणार आहे। या पद्धतीने ते पुढे मार्गक्रमण करीत राहणार आहे आणि पंढरपूरकडे ते मार्गक्रमण करत आहेत। या ठिकाणी आपल्यासोबत आजीबाई आहेत। आजीबाई, तुम्ही कुठून आलात? आम्ही सिन्नर कुठं पंढरपूरला झालं? पाऊस पडतोय, एवढा पावसात काय नाही, मजा वाटते. मजा वाटते पावसात? काय म्हणजे विठ्ठल वाट पाहतोय तिकडे? विठ्ठल वाट पाहतोय, मजा वाटते पावसात जायची। शेतीचे काम येऊन गेलो करून या ठिकाणी जर पाहिलं आणखी तुम्ही आहेत, कुठून आलात तुम्ही? सिन्नरहून कुठं चाललं? चाललो आपल्या आई बापाकडे। पाऊस पडतोय एवढा, काय चांगलं पडतोय, मजा वाटते आम्हाला। नाचत कुठं चालतो आम्ही विठ्ठल रुक्माई आमच्या आई बाप आहे, आम्ही एकदम आनंदी आहे। जर एवढा पाणी आहे ना एकदम पदशीर आहे आम्ही, आम्हाला काय नाही, सगळं भेटत जेवायला खावायला, सगळं आनंदी आनंद आहे। कृष्ण कृष्ण गोपाळ कृष्ण एवढ्या पावसात हालणे होत नाही, आम्हाला काही काम नाही। जेवायला सगळं रस्त्यावर भेटत, घरोघर आम्हाला पोलीस आहे, काय आम्हाला घरी नाही, आम्हाला काय भेटत, एवढं इडं भेटत आहे, सगळं ठाई ठाई आहे। मग आमचे बाबा आहे काय सांगते? आम्ही घोटीवरून आलोय, आनंदात वारी चालली आहे, एकदम सगळं व्यवस्थित आहे, खाणं पिणं सगळं व्यवस्थित आहे, आनंदात आहे आम्ही एकदम। या ठिकाणी जर पाहिलं तर सगळे वारकरी ज्या आनंदात या ठिकाणी पावसांच्या सरीमध्ये जे आहेत त्या आनंदात पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत। LS मराठीसाठी अमोल मतकर, संगमनेर, अहिल्यानगर।